इराणला उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल मित्र राष्ट्रांसह नवी रणनीती आखते। इराण 11 देशांच्या रडारवर का आलेला आहे? तिसऱ्या महायुद्धासाठी इराण आणि अमेरिकेतील हा संघर्ष कसा कारणीभूत ठरणार आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। तिसरं महायुद्ध सुरू। आता इराण 11 देशांच्या रडारवर। इराणला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन समोर। दुबई, संयुक्त अरब अमिरात, बहरीन आणि कतार अशा एक नव्हे तर तब्बल 9 देशांवर इराणनं क्षेपणास्त्र डागली आहे। ड्रोन हल्ले करत खामेनींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं आक्रमक पवित्रा घेतलाय। मात्र शेजारील देशांना लक्ष्य करणाऱ्या इराणवर आता नवं संकट कोसळणार आहे। इराणला उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका, इस्रायलसह 11 देशांनी मास्टर प्लॅन आखलाय। इराणला नेस्तनाबूत करण्यासाठी हे देश कसे एकत्र आलेत पाहूया। इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा 11 देशांकडून तीव्र निषेध करण्यात आलाय। संयुक्त निवेदन जारी करत संरक्षणात्मक कारवाईचा इशारा देण्यात आलाय। इराणच्या लष्करी आणि अणु केंद्रांना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन आहे। अमेरिका, इस्रायल, बहरीन, जॉर्डन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, UAE यांच्यासोबतच फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनही जोडले गेलेत। एकीकडे रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना 11 देश इराण विरोधात एकत्र आल्यामुळे आता खरंच तिसरं महायुद्ध पेटणार का? पहिलं महायुद्ध 1914 साली झालं, ते ऑस्ट्रियाच्या राजकुमाराच्या हत्येमुळे। तर 1939 मध्ये हुकुमशाही प्रवृत्तीतून आणि वर्चस्ववादाच्या भूमिकेतून दुसरं महायुद्ध झालं। आता इराणनं अण्वस्त्रांचा वापर केला तर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आहे। त्यातच चीन आणि रशियानं इराणला पाठिंबा दिल्यास युद्धाचा भडका आणखी उडेल। एकीकडे अमेरिका, इस्रायल, युरोप आणि दुसरीकडे इराण, रशिया, चीन असा संघर्ष आहे। आर्थिक, भौगोलिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनं आखाती देशांमधला हा संघर्ष न परवडणारा आहे। अमेरिका एकीकडे इराणला शरणागती पत्करायला सांगतोय, तर इराण मात्र बदला घेण्याच्या भूमिकेत आहे। त्यामुळे दोन्ही देशांमधला हा विध्वंसक संघर्ष तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर असणार नाही ना। रिपोर्ट, साम TV न्यूज।